नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं एक्झाम्पल पाहणार आहोत. तर फर्स्ट नंबर एक्झाम्पल आपण आजच्या तासाला पाहणार आहोत. याचा पेज नंबर आहे 183. The balance sheet of Mr. Mama, Kaka and Mr. Baba, who shared profit and losses as 4:3:3, 4:3:3 respectively. बरोबर. Balance sheet as on 31st March 2018. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट दिलेली आहे. बरोबर. ओल्ड बॅलन्स शीटच्या खाली आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. बरोबर. काका रिटायर्स ऑन 1st April 2018 ऑन द फॉलोइंग टर्म्स. काका हा पार्टनर्स रिटायर होणार आहे 1st April 2018ला. त्याच्या खाली आपल्याला 6 ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. बरोबर. तसेच ॲडजस्टमेंटच्या खाली आपल्याला प्रिपेअर तयार करा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट अशा प्रकारे 3 लेजर अकाउंट्स बनवायला सांगितलेले आहेत. बरोबर. आत्ता आपण ॲन्सरचा फॉर्मॅट पाहणार आहोत. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1. बरोबर. रिटायरमेंट ऑफ पार्टनर. ॲन्सर एकदम वरती आपल्याला इन दी बुक्स ऑफ दी पार्टनरशिप फर्म असं हेडिंग द्यावं लागेल. पहिला अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. हा अर्ध्या पानामध्ये ओपन करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा अकाउंट उरलेल्या अर्ध्या पेजमध्ये ओपन करायचा आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलर आणि 3 पार्टनरचे 3 कॉलम मामा, काका अँड बाबा. राईट हँड साईडला सेम कॉलम पर्टिक्युलर मामा, काका, बाबा. बरोबर. अशा प्रकारे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचा फॉर्मॅट पाहिलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर न्यू बॅलन्स शीट ओपन करायचे आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 1st April 2018. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. ही एका पानामध्ये ओपन करायची आहे. तसेच पुढच्या तिसऱ्या पेजवर आपण वर्किंग नोट्स पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युशन, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याचं डिस्ट्रीब्युशन आणि आपण लेजर अकाउंट्समध्ये गुडविल अकाउंट क्रिएट करणार आहोत. बरोबर. अशा प्रकारे आपण वर्किंग नोटमध्ये काय काय पाहणार आहोत हे देखील आपण पाहिलेलं आहे. आत्ता आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आलेलो आहोत. बरोबर. आता सुरुवातीला आपण लायबिलिटी साईड पाहूया. लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट्स दिसतात. मामा 20,000, काका 15,000 आणि बाबा 12,250. तर हे आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यावं लागणार आहे. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन मामा 20,000, काका 15,000 आणि बाबा 12,250. अशा प्रकारे आपण कॅपिटलचे बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पुन्हा बॅलन्स शीटमध्ये आलेलो आहोत. लायबिलिटी साईडला जनरल रिझर्व 6,250 दिसतोय. बरोबर. तर हा जनरल रिझर्व आपल्याला ऑल पार्टनर्सला म्हणजेच मामा, काका, बाबा यांना डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. बरोबर. म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहोत. जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड टू ऑल पार्टनर्स. रेशो आहे 4:3:3. 3 आणि 3 6 आणि 4 10. रेशोची बेरीज 10 येते. बरोबर. म्हणून जनरल रिझर्वची किंमत आहे 6,250 छेद 10. ह्या शून्याला हे शून्य गेलं. 625 रुपये एक भाग जनरल रिझर्वचा येतो. म्हणून मामा बरोबर 625 गुणिले 4 बरोबर 2,500. काका बरोबर 625 गुणिले 3 बरोबर 1,875. बाबा बरोबर 625 गुणिले 3 बरोबर 1,875. ह्या तिन्हीची बेरीज केली 6,250 आलेले आहे.
बरोबर. अशा प्रकारे ऑल पार्टनर्सला आपण जनरल रिझर्व्हवर डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. याची आपण एंट्री काय करतो, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बरोबर. ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रिएट केलेलं आहे म्हणून आपण क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव काय, बाय जनरल रिझर्व्ह अकाउंट. मामा 2500, काका 1875, बाबा 1875. अशा प्रकारे जनरल रिझर्व्हचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता लायबिलिटी साईडचं पोस्टिंग झालेलं आहे जे आवश्यक होतं ते. आता आपण ॲसेट साईडला जाऊया. कॅश 4500, कॅशचा बॅलन्स आपल्याला 4500 दिलेला आहे. बरोबर. तर हा आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेणार आहोत. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. कॅश अकाउंट 4500 आपण बॅलन्स घेतलेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. बरोबर. काका रिटायर्स ऑन 1 एप्रिल 2018 ऑन द फॉलोइंग टर्म्स. 1. द शेअर ऑफ काका इन गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹2700. बरोबर. काकाच्या हिस्स्याची गुडविलची अमाऊंट किती आहे, 2700. एवढंच फक्त आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर. बरोबर. फक्त रायजड करून घ्यायचं आहे. बरोबर. म्हणजे फक्त ह्याची एकच एंट्री होणार आहे, गुडविल अकाउंट डेबिट टू काका कॅपिटल अकाउंट 2700. बरोबर. अशी एंट्री होणार आहे, एकच एंट्री होणार आहे. बरोबर. या ठिकाणी रिटर्न ऑफ करून घेतलेलं नाही, काय नाही. बरोबर. म्हणजे एकच एंट्री करून पोस्टिंग करायचं आहे. बरोबर. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहोत. गुडविल अकाउंट डेबिट केलेलं आहे म्हणून आपण गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू काका कॅपिटल अकाउंट 2700. बरोबर. कॅपिटल अकाउंट आपण काय केलं आहे, क्रेडिट, म्हणून आपण क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय गुडविल अकाउंट आणि काकाच्याच कॉलममध्ये 2700. बाकीच्या अदर पार्टनर्समध्ये डॅश करायचं आहे. बरोबर. अशा प्रकारे ह्या एंट्रीज आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता पुढे ॲडजस्टमेंट नंबर 2. फर्निचर टू बी डेप्रिशिएटेड बाय 10%. फर्निचरवर आपल्याला डेप्रिशिएशन 10% काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ॲसेटची किंमत कमी होणार आहे. बरोबर. आता आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आलेलो आहोत. ॲसेट साईडला फर्निचरची किंमत किती आहे, 17500. आता 17500वर आपल्याला 10% डेप्रिशिएशन सांगितलेलं आहे. म्हणजे 1 झिरो कमी होतो 10%. 1750 डेप्रिशिएशन फर्निचरचे येणार आहे. म्हणजेच 1750नं फर्निचरची किंमत कमी होणार आहे. म्हणजेच ॲसेटची किंमत कमी होणार आहे. बरोबर. आता ॲसेटची किंमत कमी झाली तर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. टू फर्निचर अकाउंट 1750. बरोबर. दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करतो. फर्निचर मूळ किंमत 17500, लेस डेप्रिशिएशन 1750, आउटरला 15750 फर्निचरची अमाऊंट आलेली आहे. अशा प्रकारे 2 ठिकाणी पोस्टिंग आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ॲडजस्टमेंटमध्ये आलेलो आहोत. पुढे अँड मोटार कार बाय 12.5%. बरोबर. आता मोटार कारवर आपल्याला 12.5% डेप्रिशिएशन काढायला सांगितलेलं आहे. बरोबर. आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आलेलो आहोत. ॲसेट साईडला मोटार कारची मूळ किंमत आहे 4000. बरोबर. आता 4000वर आपल्याला 12.5% डेप्रिशिएशन काढायला सांगितलेलं आहे. बरोबर. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहोत. मोटार कार बरोबर 4000 मूळ किंमत छेद 100 गुणिले 12.5%. ह्या 200 गेले, 40 उरलं, 40 गुणिले 12.5. बरोबर. तर ₹500 डेप्रिशिएशन येणार आहे. म्हणजेच मोटार कारची देखील किंमत ₹500 कमी होणार आहे. बरोबर. ॲसेटची किंमत कमी झाली तर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. टू मोटार कार अकाउंट ₹500. बरोबर. दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करतो. मोटार कार 4000 मूळ किंमत, लेस डेप्रिशिएशन 500, आउटरला 3500 मोटार कारची अमाऊंट आलेली आहे. अशा प्रकारे मोटार कारचं देखील 2 ठिकाणी आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे ॲडजस्टमेंट नंबर 3.
लाईव्ह स्टॉक टू बी ॲप्रिशिएटेड बाय 10%. लाईव्ह स्टॉकची किंमत ॲप्रिशिएट झाली म्हणजे वाढली 10%. बरोबर. आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आलेलो आहोत. ॲसेट साईडला लाईव्ह स्टॉकची मूळ किंमत आहे 12,500. बरोबर. आता 12,500 10% ॲप्रिशिएट झाली म्हणजेच 10% एक झिरो कमी करायचा. 1,250नं लाईव्ह स्टॉकची किंमत वाढलेली आहे म्हणजेच ॲसेटची किंमत वाढलेली आहे. बरोबर. ॲसेटची किंमत वाढली तर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. बाय लाईव्ह स्टॉक अकाउंट 1,250. बरोबर. दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करतो. बरोबर. लाईव्ह स्टॉक मूळ किंमत 12,500 ॲड ॲप्रिशिएशन 1,250 आउटरला 13,750 अमाऊंट आलेली आहे. अशा प्रकारे याचं देखील 2 ठिकाणी आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे अँड प्लॅन्ड बाय 20%. प्लॅन्टची देखील किंमत ॲप्रिशिएट झालेली आहे 20%. बरोबर. आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आलेलो आहोत. ॲसेट साईडला प्लॅन्ट. बरोबर. त्याची मूळ किंमत आहे 22,500. बरोबर. आता 22,500वर 10% किती 2,250. बरोबर. आता 10% 2,250 तर 20% किती 4,500. बरोबर. ह्याची दुप्पट करायची. बरोबर. तर 4,500नं प्लॅनची किंमत वाढलेली आहे. बरोबर. ॲसेटची किंमत वाढली तर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. बाय प्लॅन्ट अकाउंट 4,500. बरोबर. दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करतो. प्लॅन्ट 22,500 मूळ किंमत ॲड ॲप्रिशिएशन 4,500 आउटरला 27,000 अमाऊंट आलेली आहे. अशा प्रकारे ह्या देखील ॲडजस्टमेंटचं आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. बरोबर. पुढे ॲडजस्टमेंट नंबर 4 ए प्रोव्हिजन ऑफ ₹2,000 टू बी मेड फॉर ए क्लेम ऑफ कॉम्पेन्सेशन. बरोबर. म्हणजे ही लॅबिलिटीचा प्रकार आहे. बरोबर. 2,000 आपण कॉम्पेन्सेशनसाठी त्या ठिकाणी क्लेम दिलेला आहे. बरोबर. म्हणजे हा एक्सपेंडिचरचा त्या ठिकाणी प्रकार आहे. म्हणजे आपली लॅबिलिटी घेतली नव्हती तर लॅबिलिटी त्या ठिकाणी क्रिएट झाली. बरोबर. आता आपल्याला ही घ्यावी लागणार आहे. आता लॅबिलिटी जर त्या ठिकाणी वाढली किंवा लॅबिलिटी जर ही असेल तर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. बरोबर. म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. टू प्रोव्हिजन फॉर क्लेम अकाउंट 2,000. बरोबर. आणि दुसरं पोस्टिंग ही लॅबिलिटी आहे म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला प्रोव्हिजन फॉर क्लेम 2,000 आपण घेतलेलं आहे. अशा प्रकारे याचं देखील 2 ठिकाणी आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे ॲडजस्टमेंट नंबर 5 RDD इज नो लॉंगर नेसेसरी. बरोबर. RDD या ठिकाणी घ्यायची आवश्यकता नाही किंवा जी घेतलेली आहे ती लेस करायची आवश्यकता नाही. RDD इज नो लॉंगर नेसेसरी. आवश्यकता नाही, लेस करायची आवश्यकता नाही. बरोबर. सन्ड्री डेटर्स ओके आहे. बरोबर असं सांगितलेलं आहे कारण की आपण सन्ड्री डेटर्स म्हणून हे RDD लेस करतो. तर RDD इज नो लॉंगर नेसेसरी. घ्यायची आवश्यकता नाही, लेस करायची आवश्यकता नाही. बरोबर. म्हणून आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलेलो आहोत. सन्ड्री डेटरची मूळ किंमत आहे 5,000 आणि त्याच्यामध्ये लेस RDD ₹500 केलेला आहे. आउटरला 4,500 घेतलेला आहे. तर या ठिकाणी सन्ड्री डेटर्स ओके आहे. याच्यामध्ये RDD लेस करायची आवश्यकता नाही. बरोबर. म्हणजेच डेटरची किंमत कमी होणार नाही म्हणजेच वाढणार. बरोबर. म्हणून डेटरची किंमत वाढणार म्हणून आपण म्हणजे ॲसेटची किंमत वाढणार म्हणजे आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार. बाय RDD अकाउंट ₹500 आपण घेणार आहे. बरोबर. आणि न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटरची आपण मूळ किंमत घेणार आहोत 5,000. बरोबर. अशा प्रकारे आपण याचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. पुढे ॲडजस्टमेंट नंबर 6 द अमाऊंट पेएबल टू काका शुड बी ट्रान्सफर्ड टू हिज लोन अकाउंट. आता काका रिटायर होणार आहे
म्हणजे त्याला आपल्याला पेमेंट द्यावं लागतं. तो फर्म सोडून चालला आहे म्हटल्यावर त्याला त्याचं काय असेल ते पेएबल किंवा पेमेंट आपल्याला द्यावं लागतं. तर त्याचं आपल्याला पेमेंट त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगितलेलं आहे. तरी आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करताना पाहणार आहोत. बरोबर. आता आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आलेलो आहोत. बरोबर. कुठले अकाउंट राहिले का ते आपण पाहणार आहोत. आता सप्लायर्स म्हणजेच क्रेडिटर्स 7,000 राहिलेलं आहे. लोन 5,000 राहिलेलं आहे. जनरल रिझर्व झालेला आहे. कॅपिटल अकाउंट्स झालेलं आहेत. तर हे 2 अकाउंट आपण आहे तसे न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेणार आहोत. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलो. बरोबर. सप्लायर्स 7,000, लोन 5,000 आहे तसं आपण पोस्टिंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुन्हा बॅलन्स शीटमध्ये आलेलो आहोत. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडचे कुठले अकाउंट राहिले का आपण ते पाहूया. कॅश अकाउंट झालेलं आहे. सन्ड्री डेटर्स आत्ताच आपण बघितलं. लाईव्ह स्टॉक झालं, मोटार कार झालं, फर्निचर झालेलं आहे, प्लॅन्ट झालेलं आहे. सर्व अकाउंटचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. बरोबर. आणि आपण ॲडजस्टमेंट देखील ऑल आपण ॲडजस्टमेंट पाहिलेल्या आहेत. आता आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहोत. आता आपण गुडविल अकाउंट क्लोज करूया. गुडविल अकाउंटच्या डेबिटलाच फक्त पोस्टिंग झाली. त्याची बेरीज केली 2,700 आली. ती क्रेडिट साईडला मांडली 2,700. क्रेडिट साईडला तेवढाच बॅलन्स आलेला आहे. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 2,700. तो ओपनिंग करून घेतला अपोजिट साईडला. तो बॅलन्स ब्रॉड डाऊन 2,700. आता ह्याचं पोस्टिंग आपल्याला गुडविलचा क्लोजिंग बॅलन्स किती निघाला 2,700. तर ह्याचं पोस्टिंग आपल्याला न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करावं लागणार आहे. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. गुडविल अकाउंट 2,700 आपण घेतलेलं आहे. आत्ता आपण अकाउंटिंग क्लोज करूया. अकाउंटिंग क्लोज करत असताना प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटपासून आपण सुरुवात करणार आहोत. आता प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट याची कोणती साईड मोठी आहे ते आपण पाहणार आहोत. तर निश्चितच आपली क्रेडिट साईड मोठी आहे. बरोबर. क्रेडिट साईडला 1,250, 4,500 आणि 500 एवढ्या अमाऊंट दिसतात. याची बेरीज केली 6,250 आलेली आहे. ते आपण डेबिट साईडला मांडली 6,250. ह्या 6,250मधून हे 2,500, 1,750 लेस केले तर डिफरन्स आला 2,000. बरोबर. हा 2,000 डिफरन्स म्हणजेच आपला प्रॉफिट. मग ह्या ठिकाणी हेडिंग दिलं टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रॉफिट. आता हा 2,000 प्रॉफिट आपल्याला ऑल पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहोत. प्रॉफिट ऑन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट रेशो आहे 4:3:3. रेशोची बेरीज आहे 10. आता प्रॉफिट किती आहे 2,000. म्हणून 2,000/10. ह्या शून्याला हे शून्य गेलं 200 रुपये आलं. प्रॉफिटचा एक भाग 200 आलेला आहे. म्हणून मामा बरोबर 200 गुणिले 4 बरोबर 800. काका बरोबर 200 गुणिले 3 बरोबर 600. बाबा बरोबर 200 गुणिले 3 बरोबर 600. या सर्वांची बेरीज 2,000 येते. अशा प्रकारे आपण प्रॉफिट ऑल पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आता प्रॉफिटची आपण एंट्री काय करतो तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बरोबर. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण डेबिट साईडला आलो. याचं इनरला डिस्ट्रीब्युशन लिहायचं आहे. मामा 800 रुपये, काका 600 रुपये, बाबा 600 रुपये. याची बेरीज आउटरला 2,000 आलेली आहे. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला अपोजिट अकाउंटचं नाव बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. मामा 800, काका 600, बाबा 600. अशा प्रकारे आपण याचं प्रॉफिटचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे. बरोबर. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना कोणती साईड मोठी आहे आपण ती पाहणार आहोत. तर निश्चितच तिन्ही पार्टनर्सची क्रेडिट साईड मोठी आहे. आता आपण पहिल्या पार्टनर्सपासून आपण अगोदर बेरीज करून घेऊया. मामा 20,000, 2,500, 800 याची बेरीज आली 23,300. बरोबर. ती बरोबर समोरासमोर पॅरल लाईनला मांडून घेतली 23,300 मामाच्या कॉलममध्ये डेबिट साईडला. बरोबर. आता दुसरा पार्टनर्स आपण काका घेऊया. 15,000, 1,875, 2,700 आणि 700 याची बेरीज आली 20,175. ते आपण डेबिट साईडला मांडून घेतली 20,175. तिसरा पार्टनर्स आपण बाबा घेऊया. 12,250, 1,875, 600 याची बेरीज आली 14,725. डेबिट साईडला मांडून घेतली
14,725 बरोबर. आता आपण तिन्ही पार्टनरचं डेबिट साईडला अमाऊंट मांडून घेतलेले आहेत बरोबर. आता आपण जो रिटायर्ड पार्टनर आहे काका, त्याचं आपण अगोदर क्लोजिंग करूया. आता काकाची टोटल बॅलन्स आहे 20,175. आता डेबिट साईडला काहीच नाही, म्हणजे तेवढाच बॅलन्स येणार आहे 20,175 बरोबर. तर हा आपल्याला त्याच्या लोन अकाउंटला घ्यायला सांगितलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला टू लोन अकाउंट असं टायटल द्यावं लागेल. दोघांच्या अदर कॉलममध्ये, मामाच्या कॉलममध्ये डॅश, बाबाच्या कॉलममध्ये डॅश बरोबर. लोन अकाउंटला आपण काकाचा बॅलन्स 20,175 ट्रान्सफर केलेला आहे बरोबर. आता याचं दुसरं पोस्टिंग न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण करणार आहोत. काकाज लोन अकाउंट 20,175. अशा प्रकारे रिटायर्ड पार्टनरचा आपण अगोदर क्लोजिंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जे अदर पार्टनर्स आहेत त्यांचं आपण क्लोजिंग करूया. आता अगोदर मामाचं क्लोजिंग करूया. मामाचा बॅलन्स आहे 23,300 टोटल, डेबिटला काहीच नाही, म्हणजे 23,300 क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे. त्याच्यानंतर बाबा या पार्टनरचा आपण पाहूया. 14,725 डेबिट साईडला काहीच नाही, म्हणून 14,725 क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे बरोबर. त्याला टायटल दिलं टू बॅलन्स कॅरीड डाऊन क्लोजिंग बॅलन्स. काकाच्या कॉलममध्ये डॅश बरोबर. तो ओपनिंगला केला, पुढच्या वर्षी ओपनिंगला घेतला. अपोजिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, मामा 23,300, काका डॅश आणि बाबा 14,725 बरोबर. अशा प्रकारे आपण हे क्लोजिंग आणि ओपनिंग देखील करून घेतलेलं आहे. आता कॅपिटल अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आपण जे रिमेनिंग पार्टनर्स असतील मामा आणि बाबा यांचं आपण दुसरं पोस्टिंग न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करतो. कॅपिटल अकाउंट्स मामा 23,300, बाबा 14,725, आउटरला ह्याची दोन्हीची बेरीज 38,025 आलेली आहे बरोबर. अशा प्रकारे आपण कॅपिटलचं दुसरं पोस्टिंग केलेलं आहे. आत्ता आपण न्यू बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. न्यू बॅलन्स शीट टॅली करत असताना लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे. सुरुवातीला आपण लायबिलिटी साईड पाहूया. 38,025, 20,175, 7,000, 5,000, 2,000 एवढे अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 72,200 आलेली आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला 4,500, 2,700, 15,750, 3,500, 5,000, 13,750 आणि 27,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 72,200 आलेली आहे. अशा प्रकारे लायबिलिटी साईडच्या आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आलेली आहे. अशा प्रकारे आपली न्यू बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनरचं प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं फर्स्ट नंबर एक्झाम्पल पाहिलेलं आहे. मामा, काका अँड बाबा यांचं हे एक्झाम्पल आपण पाहत असताना प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट पाहिलेलं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पाहिलेलं आहे, न्यू बॅलन्स शीट पाहिलेले आहे आणि वर्किंग नोटमध्ये आपण जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युशन पाहिलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट पाहिलेलं आहे आणि गुडविल अकाउंटचं लेजर देखील पाहिलेलं आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.